हॅलो. चला तर मग मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेच्या रिव्ह्यूमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या भागात आपल्याला बघायला भेटतं आहे की सावी अंगठी काढून दाखवते आणि ज्योतीच्या हातात देते. तेव्हा तिथली एक बाई बोलते, हुशार आहे गं चिमणाबाई तुझी सून. तेव्हा लगेच ज्योतीची काकू बोलते की असं वय, आता म्या अंगठी गंगाळ्यात टाकते, मग बघू माझ्यापुढे कोणाची बी हुशारी चालत नाही. सावित्री, मी अंगठी गंगाळ्यात टाकते, मग एका झटक्यात शोधून दाखव, मग बघू तुझी हुशारी. ज्योतीची काकू पुढे येते आणि बोलते, दे अंगठी. आणि ज्योती, पहिले तू बरं का, एका झटक्यात शोधून दाखव. तेव्हा ज्योती बोलतो, आत्ता ओळखतो. तेव्हा ज्योती पाण्यामध्ये हात घालतो आणि अंगठी शोधत असतो. अंगठी त्याला काही मिळत नसते. तेव्हा ज्योती थोडा नाराज होतो की त्याला अंगठीच मिळत नसते. तेव्हा राजाराम बोलतो, अरे ज्योती हुडक की. तेव्हा सावी ज्योतीकडे बघते. तेव्हा ज्योती बोलतो, सापडतच नाही. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, म्या हुडकून देऊ की. तेव्हा ती बोलते, थांब. तेव्हा ती हात घालते आणि लगेच अंगठी सोडून देते आणि बोलते, बघ की. तेव्हा ज्योती बोलतो, काकू अगं तू जादूच केली. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, नाही रे बाबा, मी जादू नाही केली. जादू चेटूक करणारी माणसं वेगळी आहेत. तेव्हा ज्योती बोलतो, काकू एकदा करतो की. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, नाही रे बाबा. तेव्हा ज्योती बोलते, एकदाच. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, बरं आता करतो हां, आता नाही फसायचं. तेव्हा ज्योतीची काकू पुन्हा पाण्यामध्ये अंगठी टाकते. तेव्हा ज्योती बोलतो, आता नाही फसणार बघ. तेव्हा ज्योती पुन्हा शोधायला लागतो, पण त्याला सापडतच नसतं. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, हुडक हुडक. तेव्हा घावली का विचारते. तेव्हा ज्योती बोलतो, सापडण्यासही झाली आहे. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, काय रे बाबा, तुला अंगठी सापडण्यास आणि मग संसाराचं इंगत कसं सापडेल तुला. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, आमची सूनबाई लई हुशार आहे ना व. तेव्हा ती सावीकडे बघून बोलते, मी अंगठी पाण्यात घातली, तेव्हा एकाच झटक्यात शोधून दाखवायची बरं. तेव्हा ज्योतीची काकू पुन्हा अंगठी पाण्यात टाकते आणि बोलते, शोधा. तेव्हा जिमणाबाई बोलते, सूनबाई जमल का. तेव्हा सावी बोलते, जमल की. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, ज्योतीला जमलं नाही ते तुला जमल. तेव्हा सावी बोलते, सासूबाई माझं गाव जरी नायगाव असलं ना, तरी नायगावने मला वैतच शिकवलं आहे. तेव्हा सगुणाबाई बोलते, अगं बाई. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, असं आहे वय, मग मागं बी सरायचं नाही बरं का. तेव्हा तेव्हा लगेच सगुणा बोलते, सावे राहू दे की, नाही जमायचं तुला. तेव्हा तेव्हा ज्योतीची काकू बोलते, शोध की. तेव्हा सावी गंगाळ्याकडे बघते आणि थोडा वेळ बघतच राहते आणि बोलते, ते काय आहे ना, म्या अंगठी शोधली असती, पण अंगठी गंगाळ्यात असेल तेव्हा ना. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, काय. तेव्हा चिमणाबाई बोलते, अगं बाई मग कुठं आहे. तेव्हा सावी बोलते, अंगठी सासूबाईंच्या बोटात आहे. तेव्हा सावी ज्योतीच्या काकूचा हात धरते आणि बोलते, अंगठी सासूबाईंच्या बोटात आहे. तेव्हा सावीला आठवतं की अंगठी ज्योतीच्या काकूच्या बोटात असते. तेव्हा ती ज्योतीच्या काकूचा हात धरते आणि बोलते की हे बघा. तेव्हा सगळे बघायलाच लागतात आणि काही बायकांना तर हसायला येत असतं. तेवढ्यात एक बाई बोलते की अगं बाई, नवरी तर लईच हुशार आहे. तेव्हा सावीची काकू कसं बसं सावरतं घेते आणि बोलते, अगं बाई बोटातच राहिली वाटतं. अरे देवा, तुम्ही काय करा, तुम्ही खेळ खेळा बरं, मी बसते. तेवढ्यात तिथे चिमणाबाई येते आणि बोलते की ही सुपारी ज्योती तू डाव्या हातात धरायची आणि सुनबाई तू दोघी हातांनी ती सोडवायची बरं का. तेव्हा सावी बोलते, नाही मी आबी एकाच हाताने सोडवणार. त्यांनी डाव्या हाताने सुपारी धरली ना, तर मी आबी डाव्याच हाताने सोडवणार. तेव्हा सगुणा बोलते, अगं सावे राहू दे, नाही जमणार. तेव्हा सावी बोलते, नाही सुटली तर नाही सुटली, पण मी उजवा हात लावणार नाही, मी डाव्याच हाताने सोडवणार. त्या ज्योतीची काकू बोलते, अगं कशाला एकाच हाताने, दोन्ही हाताने सोडव की. तेव्हा सावी बोलते, नाही मला बी डाव्या हातानेच सोडवायचं आहे. तेव्हा ज्योती घट्ट हात पक्का धरतो. सावी डाव्या हाताने सोडवत असते. सावीला सोडवता येत नाही. तेव्हा राजाराम बोलतो, ज्योती सोडू नको, हात घट्ट पकड. तेव्हा ज्योतीची आई बोलते, सुनबाई सोडू की. तेव्हा सावी सोडत असते आणि ज्योती हात सैल सोडतो. तेव्हा सावीला ते कळतं आणि सावी त्या सैल झालेल्या हातातून सुपारी घेते आणि तिला खूप भारी वाटत असतं. तेव्हा सावी आणि ज्योती एकमेकांकडे बघत असतात. सावी सुपारी घेते आणि ज्योती हात काढायला लागतो, तर तेवढ्यात त्याला सावीच्या हातातली बांगडी भरते आणि तो पटकन हात मागे घेतो आणि सगळं त्याच्या हातातलं रक्त त्या गंगाळ्यात पडत असतं. तेव्हा सगळे बघायला लागतात. तेव्हा सावी बोलते की अगं बया, ती पटकन त्याचा हात पकडते आणि फुंकर मारते. तेवढ्यात ज्योतीची काकू बोलते, बया बया बया. तेव्हा काकू बोलते, किती धसमुसळेपणा गं, किती रगत काढलं पोराचं, शेवटी पोराचं रगत काढलंच की, झालं का समाधान. तेव्हा सगुणा बोलते की अगं गप्प बस, असू दे की. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, काय असू द्या,
केवढा हा आगाऊपणा. तरी बायका म्हणत होत्या दोन्ही हातांनी सोडव, दोन्ही हातांनी सोडव, पण ऐकेल तर ना. हे काय देखना दिवाण भीतीवर ठेवा. रगत काढलं पोराचं. फोडली बांगडी आणि केला अपशकून. हे काय घराला शोभणार आहे वय. तेव्हा ज्योतीची आई बोलते की अहो जाऊबाई चुकून झालं असेल, अल्लड पोर आहे ती. तेव्हा ज्योतीची काकू बोलते अल्लड आहे म्हणून एका हाताने सुपारी सोडायची. अहो कसं बी झालं तरी आपला जन्म बाईचा आहे. बाईनं मर्यादित राहायला पाहिजे. मर्यादित राहता नाही येत वय. बरं नाही तर नाही केलंच की ज्योतीला रक्तबंबाळ. समजा हळदीत रक्त. तेव्हा सावीला रडायला ते. सावी उठते, पाटावर उभी राहते आणि बोलते सासूबाई माझं जरा चुकलंच व. तेव्हा ज्योतीची काकू बोलते चुकून झालं की मुद्दामच केलं ग तू. तेव्हा पारू बोलते अहो काकूबाई खेळ आहे त्यो. तेव्हा ज्योती बोलतो अगं काकू मी बी तेच म्हणतो या. खेळायला खेळच राहू द्या, कशाला गोंधळ घालताय. आणि तो गोंधळ घालायला रात्री गोंधळाचा ताफा येणार आहे. तेव्हा ज्योतीची काकू बोलते अगं बया शेवटी कड घेतलीच का बायकोची. तेव्हा ज्योती बोलतो कड नाही आणि बांगडी फुटली ती माझी चुकी, सावित्रीची नाही. आणि बांगडी फुटली तो काय अपशकून होत नाही. कशाला घाबरतेस तू काकू, जरा धीट हो. तेव्हा ज्योती सावीच्या चेहऱ्यावरचा हसू बघतो. तेव्हा सगुणा बोलते अगं रखमे खेळात अधिक अधिक गुण होतच, द्या सोडून चला खेळा. आता सगळे मिळून सावीच्या आणि ज्योतीच्या डोक्यावर पाणी घालतात आणि त्यांना अंघोळी घालतात. इकडे ज्योतीचे काकू घरात येऊन संतापात मिरच्या कुटत असते. जेव्हा ज्योतीचे काका येतात अगं हो उखळ फोडती का मिरच्या कुटतीयेस. तेव्हा ज्योतीची काकू बोलते घर फुटते त्या सावित्रीचं. मला तिने 4 चौघात हसं आणलं. मला लय हुशार आहे ना व ती. माझ्या हातातली अंगठी बरोबर ओळखली. ज्योतीचे काका बोलतात हातातली अंगठी ओळखली, मनातला बेत तर नाही ओळखला ना. तेव्हा ज्योतीची काकू बोलते ती कसं ओळखल, नाकावर भाषे बसू देणार नाही, लय आगाव आहे ती. तेव्हा ज्योतीची काका बोलतात तू काय कमी आगाव आहे वय. तेव्हा ज्योतीची काकू बोलते काय. तेव्हा ते बोलतात की अगं म्हणजे तू बी तर हुशार आहे, तुझ्या पुढे ती काय बी नाही. तेव्हा रखमा बोलते तुम्ही बघा तर आज रात्री जागरण आहे ना व, मी जागरणात गोंधळ कसा घालते बघाच. तेव्हा ज्योतीचे काका बोलतात काय करणार आहेस. तेव्हा ती बोलते बघाच की मी काय करते ते. इकडे सावी तिच्या खोलीमध्ये बसून तिच्या बांगड्या बघत असते आणि विचार करत असते. आणि तिला आठवत असतं की ज्योतीच्या हाताला काच भरलेली असते ते. तेव्हा तिथे करवली येते आणि ती सावीकडे बघते आणि बोलते काय गं सावी काय झालं. तेव्हा सावी बोलते अक्का माझ्यामुळे यांच्या हाताला बांगडी भरली, रगत निघालं. तेव्हा ती बोलते अगं चुकून झालं, तू काय बळावून केलं का. तेव्हा सावी बोलते मी असं वागायला नको होतं, मी दोन्ही हाताने सुपारी सोडायला हवी होती, अपशकून झाला. सासरीची माणसं नाराज झाली असतील का. तेव्हा सावीची बहीण बोलते कोणी सांगितलं तुला. अगं कोणी नाराज नाही झाले. तेव्हा सावी बोलते नक्की ना. तेव्हा त्याची बहीण बोलते व्हय तर. सावीला ज्योतीने सुपारी सैल सोडली ते आठवतं. तेव्हा सावी बोलते अक्का एक सांगू का, आज खेळ खेळताना यांनी सुपारी मुद्दामून सैल धरली होती. सुपारी सोडवताना त्यांनी जोरच लावला नाही, म्हणजे मॅच जिंकावं असं वाटत असेल ना त्यांना. तेव्हा सावीची बहीण बोलते लईच काळजी घेणार आहे म्हणजे आमचा दाजी. तेव्हा सावी बोलते तसं नाही ग, म्हणजे मायाळू हाय. तेव्हा सावीची बहीण बोलते असं हाय वय, म्हणजे आता आमच्या सावीला पाठ राखण्याची गरज नाही. तेव्हा सावी बोलते अगं. तेव्हा सावीची बहीण बोलते मी निघू का मग. तेव्हा सावी बोलते या का चेष्टा करू नगस. इकडे चिमणाबाई सगुणाकडे येते बोलते आऊ 5 कडकण्या बाद झाल्या. तेव्हा सगुणा बोलते अगं बाद झाल्या, जोंधळाच्या ताटाला बांधायच्या आहेत. तेव्हा ती बोलते बरं दिस मावळतीला आलाय जावं का, लवकर आटवायला पाहिजे. तेव्हा सगुणा बोलते वय. तेवढ्यात ज्योती आवाज येतो आऊ. तेव्हा ज्योती बोलतो हे आऊ किती वेळ झाला शोधतोय तुला. तेव्हा सगुणा बोलते अरे इथंच आहे मी. तेव्हा ज्योती बोलतो झालं का तुझं, कधी मोकळी होणार आहे. तेव्हा सगुणा बोलते अरे आता तुझा गोंधळ झाला ना की मी मोकळीच. तेव्हा ज्योती बोलतो बाबा मला नव्हतं माहीत लग्नानंतर एवढ्या रीतीभाती असतात त्या, बस झालं की आता. तेव्हा सगुणा बोलते अरे आम्हाला. तेव्हा ज्योती बोलतो अहो मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा सगुणा बोलते हाय का, आता माझ्याशी काय बोलतोय, ती नवी नवरी आली आहे सावित्री, बोल की तिच्याशी. तेव्हा सगुणा बोलते हाय का आता, ती कोणासाठी आली आहे. तेव्हा ज्योती बोलतो कोणासाठी. तेव्हा सगुणा बोलते अरे येड्या तुझ्यासाठी आली आहे ना, काय माझा पदर धरून हाऊ करतोय, धरतोय म्हणून मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा सगुणा बोलते आता त्याच्या गोंधळाच्या रंगाळ्यात काय बोलायचे, एकदा लंगन तुटू दे मग तू मोकळा, तोपर्यंत ना तुझी सुटका नाही यात ना. तेव्हा सगुणा तिथून चालली जाते. इकडे पाहरू स्वयंपाक खोलीत असते. तेव्हा ज्योतीची काकू आवाज देते आणि बोलते वाघ्या मुरळी आल्या बरं का. तेव्हा पाहरू दूध ओतून ग्लासात टाकत असते चुलीवरून काढून. तेव्हा ज्योतीची काकू बोलते तू हे काय करते. तेव्हा पारू बोलते की तात्यासाहेबांनी आणि नवीन नवरीचा उपवास आहे ना व त्यासनी दूध नेऊन देते. तेव्हा ज्योतीची काकू बोलते तू नेऊन देते, तिला काय हात नाही.
तेव्हा पारू बोलते, अहो राहू द्या काकू, नवी नवरी आहे ती, जाऊ द्या की. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, ऐक की, करवली काय फुगडी खेळायला आणलंय, तिला नेऊन नेता येत नाही, तू काय मोलकरींसारखी राबती आहे. त्या दिवशी बी तिची जोडवी सापडली, बसली तिच्या पायाशी घालत. अगं नव्या नवरी का नाही अशाच घास घेते, ते राहू दे, तू एक काम कर, वाघ्या मुरळी आल्यात की नाही, त्यासनी बघायला नको, ते दे की, माझ्याकडे दे, मी नेते. तेव्हा पारू बोलते, नग. तेव्हा ज्योतीची काकू जबरदस्ती घेते आणि बोलते, दे की, मी नेते नवरा नवरीकडं, तू जा वाघ्या मुरळीसनी काय पाहिजे ते बघ. तेव्हा पारू बोलते, जाऊ का मग. तेव्हा ती पारूला पुढे काढून देते, पटकन ग्लास खाली ठेवते आणि साडीच्या कासऱ्यामधून एक डबी काढते आणि त्या डबीतलं पावडर पटकन त्या दोघी दुधाच्या ग्लासामध्ये ओतते आणि बोलते, आता बघतेस ज्योती कसा जागरणाला बसतो ते. आणि पटकन जाते आणि सावीला बोलते, सुनबाई काय ग, उपवास असेल ना व. तेव्हा सावी बोलते, तुम्ही. तेव्हा ज्योतीची काकू बोलते, कसं आहे म्हणायला मी तुझी चुलत सासू आहे, पण मला बी तुमची काळजी आहेच ना व, म्हणून तुझ्यासाठी आणि ज्योतीसाठी दूध आणलंय. तेव्हा ती बोलते, ज्योती कुठं आहे, तुम्ही दोघं बी दूध पिऊन घ्या बरं का. कसं आहे रातच्याला ज्योतीला लंगर तोडायचं आहे, लंगर तुटला तर बरं, नाही तुटला तर मग जागरणाला खंडोबा आला नाही असं होतंय. मग काय समजा वाया जातंय ग, मोठा अपशकून होतोय. तुला तर माहीतच आहे ना व, घे दूध पी. तेव्हा सावी बोलते, नाही नको. अगं असं काय करायली, दूध पी की. तेव्हा सावी बोलते, नाही न ग. तेव्हा ती पुन्हा पुढे ग्लास करते, अगं घे की. तेव्हा सावी बोलते, नाही न ग. तेव्हा सावीची बहीण बोलते, अहो पण नवऱ्याने पिल्या बगर ती कसं काय पिईल. तेव्हा ज्योतीची काकू बोलते की माझ्या ध्यानातूनच गेलं, बरं सावी ती हे दूध घे आणि बरं ज्योतीला हे दूध नेऊन दे आणि तू पी. तेव्हा सावी एक ग्लास घेऊन जायला लागते. तेव्हा ज्योतीची काकू सावीच्या करवलीला बोलते, मला की नाही जरा पाणी प्यायचंय, पाणी दे की. तेव्हा सावी ही ज्योती ज्या खोलीत असतो त्या खोलीत येते दूध घेऊन आणि दूध तिथे टेबलावर ठेवते. ज्योतीचं लक्षच नसतं. तेव्हा सावी थोडा आवाज करून ज्योतीचं लक्ष वेधून घेते. ज्योती सावीकडे येतो. तेव्हा सावी बोलते, तुमचा हात दाखवा ना. तेव्हा ज्योती बोलतो, कशाला जायला लागतो. तेव्हा सावी बोलते, माझ्यामुळे तुमच्या हाताला जखम झाली ना व. तेव्हा ज्योती मागे बघतो आणि बोलतो, असू दे, तुम्ही कुठं मुद्दाम केलंय. तेव्हा सावी बोलते, तुमचा हात दाखवा ना. तेव्हा ज्योती हात पुढे करतो आणि बोलते, बघा. तेव्हा सावी बघते आणि बोलते, बाई चांगलंच लागलंय व, माझ्याकडनं चूक झाली, पण आता मी रोज त्यावर हळद घालायला एक विचारायचं होतं, तुम्ही चिडणार तर नाही ना व. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.